माईन सांगितलं वात्सल्यायाम कृपा पात्रेषु गोपीचंदाय जनकाय. जनक म्हणजे राजा. जनक 19 लोक होते. प्रभू रामचंद्राच्या सासऱ्याला जनक ही पदवी आहे, नाव नाही. नाव जनकाचं वेगळं आहे. दुसऱ्या पुराणात पाहणं कळल तुम्हाला. विठाला विठाला आईनं कृपा केली म्हणून काम सुटला. बाराशे पत्न्या जनकाला. भांडण 3दा करावं लागलं, नाही क्रोध जिंकता आला. 703 पत्न्या पंढरपुरातल्या मालकाच्या 7व्या अवतारातल्या पित्याला. पंढरपुरातले मालक 7व्या अवतारातले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि त्यांचे वडील दशरथ. कामान बेजार केलं. 702 लग्न झाले आणि एका लग्नाला गेले ना अक्षदा टाकल्यावर नवरीच्या बाजूला उभी राहिलेली पोरगी पाहिली. नवरीच्या बाजूला काही काही पोरी असतात ना, त्याच्यातली एक पोरगी पाहिली ना आवडली. तिचं नाव कैकेयी. मंगलायो परियोजना तृणायो धान्यासमुष्टियो. खाली येऊन सांगतो तदेव लग्नं सुदिनं तदेव चित्ता प्रकोपे यत् कामिनीयं सौंदर्या परिवासो. इतकी सुंदर. त्या दिवशी काम नदीला गेला माशा धरायला. देवाच्या बापाला सुद्धा काम नाही जिंकता आला. इतका कामे हरामखोर आहे. आणि ज्यानं काम जिंकला जगाचा पाप त्याच्या ताब्यात आहे. ज्यानं काम जिंकलं त्याला. खेडिया माझी हनुम्या शहाणा. खेडिया माझी हनुम्या शहाणा. खेडिया माझी हनुम्या शहाणा. खेडिया माझी हनुम्या शहाणा. न पडे काम व्यसनी रे. 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 कामची नाही तेथे क्रोधची कैसा. नाही तेथे क्रोधची कैसा. कामची नाही तेथे क्रोधची कैसा. कामची नाही तेथे क्रोधची कैसा. तेथे कैसे भांडण रे. तेथे कैसे भांडण रे. तेथे कैसे भांडण रे. तेथे कैसे भांडण रे. राम्या गड्याची आवडी मोठी. राम्या गड्याची आवडी मोठी. राम्या गड्याची आवडी मोठी. राम्या गड्याची आवडी मोठी. म्हणून लंके पेले रे. म्हणून लंके पेले रे. म्हणून लंके पेले रे. म्हणून लंके पेले. या मंदिरातल्या मालकाने काम जिंकला. काम जिंकला की क्रोध शिल्लक नात नाही. कामाची नाही तेथे क्रोधाची कैसा. क्रोध शिल्लक नाही. या बाकीच्या गोष्टीला जाग करणारा कामे. कामे नावाचा माणूस नाही म्हणालो. वासना इतका हरामखोर गुरुजी काम आहे. आणि हा जिंकला की क्रोध जिंकता येतो. आणि ज्यानं क्रोध जिंकला त्याला बाकीच्याची गोष्टीत नाहीत पुन्हा काही भीती नाही कशाची. पण पैठणच्या मालकांना श्रुती मातेनं प्रश्न केला. पूज्यश्री नाथ बाबा कामावर आणि क्रोधाचे प्राप्त केला. आबा त्याला तुम्ही नर म्हणतात गुरे गुरुजी, याचा फायदा काय? तयाचे होता दर्शन तुटे देहाचे बंधन. कामावर आणि क्रोधावर ज्यानं जे प्राप्त केला त्याचं दर्शन घेतलं की आपले बंधन तुटतात. भंगी द्यायची नाही. 550 श्लोक पाठ केले.
आणि याच्याकडे पाहिल्यावर ज्याच्या पोटात डब्बा उठतो का, त्या भंगिऱ्याचं दर्शन ज्यानं घेलं त्याच्या घराला कुलूप लागन. अशा हरामखोराचं कशाला दर्शन घ्यायचं, जो कामानं बरं पटलाय तो. काय अर्थ नाही. काम ज्यानं जिंकलाय त्याचं दर्शन घेतलं की बंधन तुटतंय. कसं? दृष्टांत दिला. अरुणोदयी जाण तमनिरसे सहजापन. अरुणोदय, आपल्याकडे सूर्योदय म्हणत नाही, कारण प्रकाश तो सूर्याचाच आहे. पण या सूर्यनारायणाला प्रकाश पुरवण्यासाठी विश्वात फिरावं लागते, आणि फिरण्यासाठी त्यांच्या वाहनाचे ड्रायव्हर अरुण झाले. म्हणून वारकरी संप्रदायानं दखल घेतली. सूर्योदय म्हणत नाहीत. पाठच्या अभंगात काय गोड सांगितलंय? उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा अरुणोदय प्रकाश झाला. घंटा गजर संप्रदायातले आदरीव लोक. काय दृष्टी आहे त्या लोकांची, बरोबर ज्याची त्याला मार्क देतात. ज्या अरुणानं एक दिवस पड केली नाही म्हणून आपण रोज सूर्य पाहतो. म्हणून सूर्योदय नाही, संप्रदायातल्या अधिकारी लोकांनी वाक्य वापरलं अरुणोदय. मग अरुणोदय झाल्याच्या नंतर सूर्याचा प्रकाश आहेच, आणि सूर्याचा प्रकाश आला रे आला की अंधार शिल्लक राहतो का? तमनिरसे सहजापन. जसा सूर्य अरुणोदय झाल्यावर अंधार दिसत नाही, तसं कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला त्याचं दर्शन घेतलं की सोपी गोष्ट सांगतो, बंधन नाही कळायचे, संकट शिल्लक राहत नाहीत. ही त्याची ताकद आहे. एका जनार्दनी शरण. सांगतय कोण? पैठणचे मालक. भंगिऱ्याचं वाक्य कोण मानिल? काही तर कोणी आटापिटा करून सांगतील, पण तुझी लायकी आहे का सुमळ्या? या वाक्यावर पकड पैठणच्या मालकांची. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली 55 वर्ष झालंय. या सप्ताहामध्ये वारकरी संप्रदायातले आधारीव मामासाहेब सुद्धा, मामासाहेबांचं पूज्यश्री प्रातस्मरणीय वैकुंठवासी पूज्यश्री मामांचे सुद्धा या भूमीला पाय लागलेले आहेत. वारकरी संप्रदायातले आधारीव लोक आमच्यासारखे काल परवा आले असतील तर भाग सोडून द्या, पण संप्रदायातले आधारवड असे पावन महात्मे या मातीमध्ये आलेले आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत असणारी ही बोपेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अशा या परमपावन छोटेखानी असलेल्या गावामध्ये गेल्या 55 वर्षाची परंपरा, आणि त्या परंपरेमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्याशा बारीकशा गिरगावच्या बाळूला एक छोटीशी आहुती टाकण्याचा योग माझ्या जीवनात आला. ते माझं सुद्धा परम भाग्य आहे. विठाला 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 विठाला. कारण हा भाग मुद्देता प्रथम पवित्रच भाग आहे. ज्या मातीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श आहे, ज्या मातीला विश्वजननी लक्ष्मी माता सीताई साहेबांचा पदस्पर्श आहे, ज्या मातीला वैराग्याचं टोक शेषशाही लखनलालजी यांचा पदस्पर्श आहे, ज्या मातीला वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यांनी केली अशा त्र्यंबक राजांचा अधिष्ठान या मातीला आहे. संप्रदाय भगवान शिवजीचा. एका जनार्दनी
शिरोमणी महादेव त्र्यंबक राजांचा अधिष्ठाने. आणि या पश्चात पुढे वारकरी संप्रदायामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. एवढी मोठी विश्वाला भक्तीची झालर लावली. अशा परम पावन काय ज्ञानोबरायांचं वर्णन गिरगावचा बाळ्या करणारे पात्रता तरी आहे का, लायकी तरी आहे का? त्या ज्ञानोबरायावर ज्यांचा वरद हस्त असे निवृत्ती दादा, त्यांचाही या मातीशी गुरुजी भक्तीचा गंध आहे. निवृत्ती दादांचा आदिशक्ती मातेंचा आशीर्वाद, मा जगदंबा सप्तशृंगी माता 3.5 पीठापैकी एक पीठा तुमच्याकडे सुद्धा अर्धपीठ आहे. असा प्रथमतः हा भाग पवित्र आहे. जेवण्यासाठी गावरान तुपातली पदार्थ असू, साध्या तेलातली असू, मिठातली असू, कण्या आंबाड्या असू, पण पात्र शुद्ध लागते. सोन्याचं पात्र आहे, पण भगुरे गुरुजी पदार्थ त्याच्यात पालीची लेंडी पडलेली आहे. सोन्याच्या ताटात वाढ कसं खायचं बरं बोते, नाही खाता येणार. पात्र शुद्ध लागते. त्याच्यामुळं परमार्थ करण्यासाठी हा परिसरच शुद्ध आहे. आणि या शुद्ध परिसरातली तुम्ही परम पावन महात्मे आहात. तुमच्या सानिध्यात माझ्यासारख्याने काय बोलावं. या 55व्या वर्षात तुम्ही पदार्पण केलं. या कीर्तन परंपरेमध्ये प्रमाण पद्धत आपल्या कीर्तनाचा संप्रदायाचा नियम आहे. आणि त्या प्रमाणासाठी आदरणीय महाराष्ट्राच्या मातीतली गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय श्रीयुत महेशजी भगुरे गुरुजी सुद्धा या ठिकाणी आहेत. स्वरगंधर्व आहेत. वाणीवर ज्यांची पकड आहे गानकोकिळ आहेत. गुरुजींना प्रणाम. याच मातीला लाभलेलं एक वारकरी संप्रदायातलं गायन क्षेत्रातलं तात्विक रत्न, गोड प्रमाणाची ज्यांच्याकडे फार मोठी पकड आहे, असे आदरणीय जगदाळे आबा असतील. आबांना सुद्धा प्रणाम करतो. बाजूचे हरिभक्तीपरायण मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आदरणीय महेशजी गुरुजींचे सुपुत्र मृदंगाचार्य गोड 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 श्री हरी महाराज. सध्या वासरू आहे, पण दोरी तोडणारे एक दिवस एक लक्षात ठेवा. हो. मृदंग क्षेत्रामध्ये गोड प्रभुत्व आहे. श्री हरी महाराज तुम्हालाही प्रणाम. आपण त्या दिवशी श्राद्धाच्या कीर्तनाला होतो. त्या दिवशी ही ब्रह्मवादिनी हार्मोनियम आपण म्हणतो, असं ज्यांनी तिथे कीर्तनात सेवा केली असे आमचे पद्मनाभ महाराज आदरणीय गुरुजींचेच सुपुत्र आहेत. सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे परिवेळे की गा. चांगली जमीन होती. आचरणाची ताकद म्हणजे चांगलं बी होतं, म्हणून चांगलं रोपटं आलं. भविष्यात ज्ञानोबराय तुकोबरायचे पाडे सांगणारी ही छोटी विद्यार्थी माझ्यासारखे गिरगावकर मेल्यावर उद्या भविष्यात हेच कीर्तन करेल. ह्या सुद्धा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या पायिकांना प्रणाम करतो. अख्खा महाराष्ट्र ज्यांच्यावर इंद्राची कृपा झाली, कारण मृदंग क्षेत्रात कृपा इंद्राची सांगितली, गायन क्षेत्रात गंधर्वाची सांगितली आणि वक्तव्यात सरस्वतीची सांगितली. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. कारण ज्या वेळेला भगवान शिवजींनी भजन ही संप्रदायात आणलं, भजन सुरुवात केली, त्यावेळेला पकवाद वाजायला इंद्रच होते आणि गायण्यासाठी नारद होते. शंकराला आवडेल असं भजन भगवान शिवजीच्या पाठीमागं केलं, म्हणून इना घेण्याचा अधिकार फक्त नारदालाच राहिला. म्हणून या गादीला नारदाची गादी असं म्हणतात. म्हणून इना घेणाऱ्यानं जरा हिशोबात वागलं पाहिजे.
हिशोबात वागलं पाहिजे. मी त्याला म्हणत नाही, ते काय नाही, ते बिचारे शांत असते 2 तास, काय त्याचा विषय नाही. इथल्यानं जरा नीट इचकिलं पाहिजे. नाही तर तो इतकं इचकीन, पुन्हा इचकायला ठवाचा नाही कोणी. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. म्हणून या भजन परंपरेमध्ये भगवान शिवजीनं आरक्षित केलेलं वाद्य पखवाज आहे. भगवान शिवजीनं आरक्षित केलेलं आहे. अजून 67 वाद्य काही लोकांनी आरक्षित केले. 67. त्याच्या पाठीमाग ढोल नावाचं वाद्य शौर्याच्या याच्यात आलं, म्हणून संप्रदायानं त्या वाद्याची यत्किंचित थोडीशी दखल घेतली. ढोल ढमामे गरजती, ही लाख्या कोल्हाट्यापासून परंपरा सुरू झाली. लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी, नैवम गिरगावकर लिखितम, ही परंपरा. तोमर नावाचं हे रणामध्ये वाद्य आले. रणात 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 दामामे आदी करून रणवाद्य आहेत ते सुद्धा शौर्याची वाद्य आहेत. आणि बाकी मग ह्या वाद्यामध्ये काही वेगळे वाद्य आले, ते काही लोकांना आरक्षित केले. पण हे वाद्य ज्यानं जवळ घेतले त्याच्या बायका पण त्याला कदारल्या. तर त्या वाद्याचे नाव या गादीवर सांगायला इतकी गिरगावकराची जीभ पांचट नाही. विठाला विठाला माझ्या भगवान शिवजीनं आरक्षित केलेलं भजन परंपरेतलं वाद्य पखवाज. कमी वयामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांचं गोड असं नाव लौकिक ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेनं झालं, असे भरतजी महाराज पठाडे. फार कमी वय, फार कमी वय, फार कमी वय. मला वाटतंय 17 वर्षापूर्वी आम्ही काय होतो, मी गाडीत सांगितलं त्यांना, आपले ते सुनील दादा आलते आणि तो प्रतीक आलता वाघचोरे, त्याला एक सांगितलं आम्ही काय होतो 17 वर्षापूर्वी सोबत होतो. असे भरत महाराज पठाडे खूप उंच भरारी घेतली. सगळ्यांचं कोणाचंही कीर्तन असो मोठ्या तन्मयतेनं ते वाजवतात. अशीच त्यांच्या अंतकरणात तो भाव राहो ती भगवंताच्या चरणी प्रार्थना. बऱ्यापैकी महाराज मंडळी पूज्यश्री वयोवृद्ध तपोवृद्ध, मला ती देवा समान महाराज मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी नाक घासून प्रणाम. वडाळ गोहीचे आदरणीय हरिभक्तीपरायण धोंडीराम महाराज सुद्धा आलेले आहेत. पूज्यश्री रामकृष्ण बाबा सुद्धा आहेत, बाबांना सुद्धा प्रणाम करतो. इथं जेवढी मोठी महात्मे आहेत सगळ्यांना प्रणाम करतो. यांना प्रणाम करण्यात माझा स्वार्थ आहे. जी माणसं मोठ्यांचा आदर करतात तीच माणसं मोठी होत असतात. जी माणसं मोठ्यांना तुच्छ लेखतात ती भंगिरी कधीच मोठी होत नसतात. उपस्थित सर्व क्षेत्रातून, राजकीय क्षेत्र, व्यापार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, इव्हन माझा शेतकरी राजा, इथं सर्व क्षेत्रातून आलेली श्रोते जनार्दन संतराव आदी करून वडाळगोळीचे आदी करून सर्व ही मंडळी, सर्वांना प्रणाम करतो. दुकानदाराचा देव गिराईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. म्हणून 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी सांगितलं, कीर्तनकारांनी श्रोत्यांचा आदर करायचा. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. तुम्हाला प्रणाम करतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्यामुळे पोचतो, महाराष्ट्राच्या मातीमध्ये गोडशी अशी साऊंड सिस्टीम आहे. मी काय असं फारसं काही चोंबाळीत नसतो गुरुजी कोणाला. फक्त घोड्याला घोडं म्हणावं. बरीच नालायक पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणते. अरे तुझ्या पाहुण्याचं असलं तरी ते गध आहे ना गध्या. मग गध्याला घोडं म्हणणारा गधच असतो का नाही. चांगल्यांचं वर्णन करा, थाप टाकली पाहिजे. कारण वारकरी संप्रदायात बऱ्यापैकी त्यांचं नाव आहे.
नाही मी पक्वादाची नाही म्हणलो, मी आदराची थाप म्हणालो पाठीवर. आता तिथं मी तिकडे लावून घेतलं, त्याला काय करावं. विडाला विडाला साऊंड सिस्टीम वाल्यांना सुद्धा धन्यवाद. काम क्रोध नाही अंगी, कामावर जे प्राप्त केला तो नर आहे. मला क्रोध हा नंतरचा भाग आहे, नंतरचा भाग आहे, नंतरचा भाग आहे. काही माणसं काम जिंकित नाहीत आणि ते म्हणतात मला राग येत नाही. तू चोपडा आहेस, तू गुलाबी, मराठवाडी भाषेत सांगू का, हा गुलाबी चाभरा आहे. काम नाही जिंकला आणि राग येत नाही म्हणतो, असं होऊ शकते? इथं काम जिंकल्याशिवाय क्रोध शांत होत नाही, हे मालकांचं वाक्य आहे. आणि पांचटाईन म्हणावं मला राग येत नाही आणि तू काम कुठं जिंकला? अरे तुझ्या सोबत जे जे राहिले ते जळाले ना रे काम्या. आणि तू उगा म्हणतो मला राग येत नाही. हे राग न येण्याचं तो नाटक आहे, हे लोकांना फसवण्यासाठी नाटक आहे. देवाला फसवू शकत नाही. काम जिंकणं गरजेचं आहे. काम किती नालायक आहे सांगू तुम्हाला, किती नालायक. इतका सोपं नाही काम जिंकणं. 100 वर्ष आयुष्य का महाराजाला भरत बुवा, 100 वर्ष काय जास्त असेल का, आपल्याला काय आपलं दुकान जळायलंय, पण सांगण्यासाठी 100 वर्ष सांगू. 100 वर्षाचं आयुष्य आणि 100 वर्षाच्या आयुष्यातलं फक्त 20च मिनिटं आयुष्य शिल्लक राहिलं. 20 मिनिटाला महाराज आता इहलोकातली यात्रा सोडणार आहेत. आणि त्या 20 मिनिटातल्या काळात वैकुंठातल्या मालकांनी म्हणजे पंढरीतल्या मालकांनी, कैलासातले मालक म्हणजे त्र्यंबकराज भगवंतानी आणि सत्यलोकातले मालक म्हणजे विधाता ब्रह्मदेव, या 3 लोकांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं या महाराजाला पार्षद पाठवा, विमानात बसून घेऊन या. आणि विमान पाठवलं. आयुष्य राहिलं 15 मिनिटाचं शिल्लक. किती कामे हराम खोरपा. 15 मिनिटाचं आयुष्य शिल्लक राहिलं. स्वर्गातली लोक आली, भोगावती नावाच्या गंगेचं पाणी आणलं. भोगावती 2 सांगितल्या, एक रसातळात भोगावती, एक वरे भोगावती आहे. ठराविक वेळेला या भोगावतीचं पाणी आलं, एरवी कधी पण नाही आलं. आणि या भोगावतीचं पाणी आणून महाराजाच्या आश्रमाच्या बाहेर सडा टाकला आणि त्याच्यावर पायघड्या टाकल्या. आता एवढा मोठा पुण्य आत्मा न्यायचा आहे, ते खाली पाय लावून न्यायचं काय? पायघड्या स्वर्गातल्या पायघड्या. पार्षद होते पायघड्या टाकायला. पार्षद कोणाचे पार्षद? पंढरपुरातल्या मालकाचे पार्षद सेवक पायघड्या टाकायला. ते असे पैसे देऊन आणलेले बोलू ते थोडेच होते. हे घे पैसे चल. आता लग्नात हळदी कुंकू लावायला पण इकडच्याच बाय. हो, 1-2 लग्नात गेलो, म्हणले बाया बाई काय बाया मोठाल्या होत्या. म्हणलं सगळ्या 300 रुपये रोजाच्या होत्या. पोरीच्या माईनं पोराच्या माईनं तुम्हाला एकीनं बी हळद कुंकू लावलं नाही. बहीण ते दागिने म्हणलं सगळे डुप्लिकेट. या 300 रुपये रोजावर आलेले हळदी कुंकू लावायला असे पार्षद असतील का? ते विश्वाच्या मालकाचे पार्षद. आयुष्य शिल्लक राहिलं 10 मिनिटं. जाता जाता आळंदीतल्या मालकांनी संदेश दिला, त्यानुसार शरीर क्षीण होतंय. सर्व इंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. आळंदीतले मालक सांगतात. शरीर आखळड्या जात आहे, वाणी आखळडी. पुण्यवान महात्मा आहे, पावन आहे. ज्याला विमान येतं ते साधा असतो का? एवढा पुण्यवान, पण काम्या किती हराम खोरपा. हो, आयुष्य 7 मिनिटाचं शिल्लक भरत बुवा आणि 7 मिनिटात तहान लागली. अरे कोणी पाणी देईल का? टायमाला एकही शिष्य जवळ नाही. काम नव्हतं तेव्हा सगळे होते द्या उपरनं. लय धोत्र झाले तुम्हाला, त्याच्यातले 2-4 द्या, असे लय मोठे शिष्य होते. पण मग गुरुजीला तहान लागलं, एक बी हजर नाही. अरे द्या ना कोणी पाणी. एक नाही, आवाज येत होता, फक्त उठता येत नव्हतं. शेतकऱ्याची बाई होती. अरे शेतकऱ्या इतका पुण्यवान माणूस कोण नाही. एक जण म्हणला महाराज त्यांनी 25 लाखाची पंगत दिली, ते लय मोठे उद्योजक आहेत, पण त्याला माहित नाही रे भैमुगाच्या शेंगा खाल्ल्या लागत आहेत का वर इथं.
ते नुसता उद्योजक असेल, त्याला कळतं का रताळ खाली लागत आहेत कवर इथं? रताळच म्हणतात ना. त्याला कळते का रब्बीन खरीप पेरणी कोणती येते? या शेतकऱ्याने रक्ताचा घाम करून मातीत टाकलाय आणि त्याच्यापासून त्याचे मोती तयार झाले. मग उद्योजक विकत घेत असतील, मग पुढारी विकत घेत असतील, मग आमचे लोक इकून तिकून सप्ते पैसे जमा करून सप्ते करीत असतील. का पेरलं तो? तुला येठण घालता येतं का? येठणे हा आवताच्या बुडातल्या येठणाला काय म्हणते ते तुला विचारल्यावर हवा निघन. पुन्हा म्हणून तुम्ही इतकं अन्नदान केलं, ही शेतकऱ्यांची कृपा आहे. महाराज, माणसाचं मनोगत कळण नवल नाही, जीवाचं मनोगत कळते मुख्या, त्याचं नाव शेतकरी. आणि शेतकऱ्याची बाई भरत भाकरी घेऊन चालली सासऱ्याच्या मालकाच्या. पेरणीचे दिवस होते आणि मोठ्या पेरणीला फार महत्व आहे. देहूतल्या मालकानं सांगितलं तिला किती महत्व आहे. एक जुनी भाषा सांगतो, वटीचं आणि मुठीचं अंतर आहे. पेरलेलं बी आणि मुठीतलं बी किती फरक असतोय, पण त्याच्यात फरक पडतोय. म्हणून काय म्हणले मालक एका ठिकाणी, मडे मडे ठाकून सावकाश महत्व दिलं पाहिजे. शेतकऱ्यानं शेतीत काम करत असताना पाप पुण्याचा विचार करायचा. एक दिवस म्हणला एकादशीच्या दिवशी कसं फवारू, सोंबळायस का काय रे? एकादशीच्या दिवशी फवारा बंद करशील तर घरच्या आळ्या मारत्याल. तुला कोण सांगितलं शहाणपणा? कोण महाराज भेटला तो भंगीर आहे तुला? चोपड्या लोकांचं ऐकायचं नाही शेतकऱ्यानं. चोपडे दगड हातात घ्यायच्या कामी नाही, पाय ठुल्यावर तोतराव पाडीते. त्याच्यामुळं चोंभाळ्या लोकांच्या नादी लागायचं नाही. खरबड असू द्या ना, असू द्या ना, खरबड धरता येते. हे चोंभाळे धरता येत नसते, चोंभाळे कामीच नाहीत. काय हो, परिसरातला मोठा माणूस आहे, फाडा पावती. तुला रूम न्या ना हानी नियम सुंबळ्या, पावतीसाठी चोंभाळीतोय. अशी चोंभाळ्यांपासून सावधान. विढाला विढाला शेतकरी भाकरी घेऊन चालली. आश्रमाच्या जवळून रस्तात, अरे देईल का पाणी कोणी? बाईच्या लक्षात आलं महाराजाला तहान लागली. काम्या किती बेकार आहे, काम काम किती हरामखोर आहे, काम फार विचित्र काम. पहा त्या रावणा काय झाले. केवढा मोठा रावण, हो किती मोठं ऐश्वर्य होतं त्याच्याकडं. आता लोक म्हणतात त्यांच्याकडे 200 कोटीची प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे. रावणाची एक चौकटी इकल्यावर 13-12 खासदार होता येत होतं. अशा 7 कोटी चौकटी होत्या. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला, तर दुपारा 2:18 आपटू हाणला फक्त कामामुळं. 80 सहस्र सुंदरा कामिनी. तुम्हाला प्रमाण पाठ आहे आबा. माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 तरी पण एका पवित्र स्त्रीकडे वासनेनं पाहिलं म्हणून आपटू हाणला. किती श्रीमंत. एक चौकटी इकल्यावर 13-12 खासदार. मतदान प्रचार करायची गरज नाही. एक चौकटी इकायची, काढायची, सोनाराला द्यायची
आणि सोनाराला सांगायचं तालुक्यातल्या प्रत्येक बाईला एक एक नेकलेस देऊन टाक. बटन कोणाचं दबन? पप्याचा बाप जरी विरोधात गेला तरी ती म्हणीन याला नुसती शाहीत लावा, बटन मी दाबते. हाय कोणाची हिंमत? हे लोक पैसे देतात का कळालं? इलेक्शन मध्ये आमच्या गाड्या पोलीस अडवायल्या. माझ्याकडे एक बॅग होती, हीच केली. आता कालची ओली अंडरवेल आणि ओली टावेल होती, काय गवसन तिच्यात. हो हे आणि त्यांना हे काय ती बनेले कालची ना अंडरवेल ओली. बर 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 बर. आणि ढवळ्या कपड्यावाल्याचे पैसे दुधाच्या कॅनीत त्याला नाही आडीलं. बेजार काय कर त्याचं तरी काय बिचारे पोलिसायचं चुक आहे, वरून सुटत त्याचं काय दोष आहे? काय दोष आहे त्याचा? ते जे हरी घालून म्हणले महाराज हे कॅमेरे चालू आहेत म्हणून गाडीची डिकी उघडावं लागली. मी म्हणलं साहेब काय गवसन याच्यात आणि काय उघडीत? आचारसंहिता आहे तोरक आम्ही पकवादच संघ ना. हो ना, दवाली ढिली करायची मधात बनलं टाकायची आणि चले जाव. काय तपासीन वरूनच लावणं मशीन तू. मी येरी म्हणायला लागलो असं. केवढा मोठा रावण एका गोष्टीने गेला, एका गोष्टीने. आपल्याकडे मंत्र्याला किती पद असतात ते सांगतो महाराज, इसरत नाही. लांबून एसटी आणतो पण बस स्टँडला नेतो. ते सांगणार आहे ती शेतकऱ्याची बाई पाणी देणार, सांगतो फक्त दमदारा. तुम्हाला वाटलं याचं इचकलं का नाही? तसं मेमरी कार्ड नाही. मला ना दे द्राक्षाला पाणी देताना मधलं गवत उपटायचा. रोजदारी कमी लागते बाया कमी लागत ते ना दे मला. हो काय करायचं आता? पाणी लावून दिल्यावर काय करू तू तिथं? हा तरी का माहित आपला आहे का नाही? आपल्याकडे मंत्र्याला किती पद? एक. लय वरच्याच्या ओळखीचा असेल तर 2-3 वरच्याच्या. पण 222 पद एकाच मंत्र्याला, एकाच मंत्र्याला. भवरे गुरुजी 222 दिवे म्हणल्यावर किती नीट चालाव त्या मंत्र्यानं. पण आबा तो मंत्री न्यायशास्त्रकर्त्याच्या एका साधूच्या पत्नीवर अन्याय केला. तिचं नाव अहिल्या. भग नावाचा रोग झाला. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी। इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है। इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है। इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम। नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गादी। नारदी ऐसी नौबत गादी। सुन ले झटका माए का छुपाया परमार्थ सबका। सुन ले झटका माए का छुपाया परमार्थ सबका। सुन ले इंद्रचंद्र को 222 मंत्रीपद एकट्या इंद्राला. पलीकडे पाऊस पडला. द्राक्षाचे खालचे कणाळ दोन्ही तोंडानं भरून होते आणि इकडं सडा टाकल्यावर आला आणि बंद केला. कोणी सही केली नाही, इंद्राने. त्यानं सही केल्याशिवाय भरत बा पाऊस पडत नाही. हे पत्त्याच्याकडे इंद्राकडे जर मृत्यूचा फॉर्म आला गिरगावकराचा आणि पंढरीतल्या मालकाने यमधर्माकडे गेला आणि यमधर्म इंद्राकडे मृत्यूचा फॉर्म घेऊन गेला. हे गिरगावच्या बाळूचा फॉर्म आहे, उद्या 12 वाजता बाळू जाणार आहे. नाही इतकं हसू नका, दुसऱ्या घेतल्यावर लय तुमची खसखस पिकती. तुमचे बटणं इंद्राला गावसायचेच नाही का? पोलादाचे आहेत का तुमचे नाशिक जिल्ह्यातले? दबायचेच नाही का त्याला? कोण माणसं दुसऱ्यावर घेतल्यावर खसखस पिकती राहू.
उद्या 12 वाजता गिरगावचा बाळू जाणार आहे, बरोबर जाणार. कोणात ताकद भरत बुवा इंद्रात आहे. आणि मग खालचे प्रमाण टाकते, गेले दिगंबर. यायला काही मिळत नाही, दारू पिऊन मरणाऱ्याला बी टाकलं, गेले दिगंबर. तुला हानतेन यम, कोणाला हेन प्रमाण टाकू नको सुंबळ्या. जरा अक्कल गा आणठोली की तुही नदीला. 222 पद चुकलं हो काम. भग नावाचा रोग झाला. कोण? चंद्र. महाराज दिनपतीच्या प्रकाशानं झाड वाढतंय. दिनपती म्हणजे बघुरे गुरुजी सूर्य, पण निशापती म्हणजे चंद्र. वडाळीकर चंद्राच्या प्रकाशाशिवाय झाडाला फुल येत नाही बरं का. आणि ज्याला फुल येत नाही त्याला फळ लागत नसते. फलितो यम निशापती. या विश्वातल्या प्रत्येक तरुला फळ देण्याचं ताकद, फुल देण्याचं ताकद चंद्राच्या प्रकाशात आहे. सूर्याच्या प्रकाशाशिवाय वाढत नाही. तुम्ही बैठकीत झाड लावा, वाढत नाही. आणि जरी वाढलं तर खिडकीकडे तोंड घेत. तुम्ही हॉलमध्ये लावलेलं झाड खिडकीच्या प्रकाशाकडे फांद्या वाकत आहेत, म्हणजे सूर्यप्रकाशानं झाडाला वाढ होती. तुम्हाला आम्हाला सुद्धा सूर्यप्रकाशाची गरज आहे, पण फलासाठी चंद्रप्रकाश लागतो. चंद्रामृत तृप्ती पारणे चकोरा, ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. प्रत्येकाचं ठरलंय. या विश्वातल्या प्रत्येक जीवाला तरुला फलित करण्याची ताकद चंद्रात. पण चुकीचं काम केलं हो. ज्या महाराजानं शिकवलं त्या महाराजांच्या पत्नीवर अन्याय केला. इंद्रा पडले भागे चंद्र इंद्र चंद्र झाला काळा. इंद्रा पडले कुलवान घराण्यातली बाई कमी मसाल्यात पण स्वयंपाक चांगला करीती. हो, नाहीत मसाल्याला कमी नाही, स्वयंपाकाला चव नाही, असं होतं ते. कधी राजे लोक आहे ती परमार्थातली. चला, मला असं वाटतंय नारद आणि तुंबर शंकराच्या पाठीमागं, भगवान शिवजींच्या पाठीमागं हे 2 लोक जर सोडून दिले पुराणातले, तर असं भजन पुन्हा कोण नाही केलं. पण त्या नारदांना सुद्धा एके दिवशी कामानं घाला घातला. काय नारद महाराज सामान्य. एके दिवशी लग्न करण्याची इच्छा झाली. महाराज बाई झाली. बाई 60 पोरं झाली आणि 1 पोरगी झाली. कल्पषष्ठी म्हणायचं तिला. काय ताकद महाराज. मग विश्वातला भगवान शिवजीने मान्यता प्रधान, शिवजीची मान्यता म्हणजे साधी आहे का बा, भगवान शिवशंकरांनी मान्य केलेला भरतबुवा भजन्या बाई झाली. काम इतकं खराब. या विश्वाला फलित करणारा चंद्राचा प्रकाश किती टोकाचा. आता प्रमाण दिलं तुम्ही. तोही कामानं त्याला डाग लागला. डाग. चंद्र झाला काळा. भागवत चालू होतो, चंद्राचं चरित्र चालू होतं. आता बया मोठ्या हुशार झाल्या. मग तंबाखू खाते आणि काही करते, पण मोठ्या शहाण्या झाल्या. तर एका बाईने महाराजाला चिठ्ठी दिली, चंद्र काळा काऊन झाला. तर मला लक्षात आलं महाराजाचं धोतर ओलं झालं घामानं. कारण बाई ती अशी काही तंबाखू खाणारी ना अशी बाई नव्हती. ती दुसऱ्याच्या सुनाला लावून देणारी ती बाईच होती. ती ज्ञानो हरिपाठ गीता अशी वाचणारी बाई होती. आणि चिठ्ठी दिली की चंद्राला डाग का लागला काळा. चंद्र झाला काळा. तुम्ही प्रमाण दिलं.
आपल्या वारकरी संप्रदायातलं प्रमाण आहे. काय सांगायचं बरं का. आणि हे एके दिवशी आभाळ खाली आलं बरं का. आणि ते आभाळ खाली खाली येऊ लागलं बरं का. पौर्णिमेची रात्र होती बरं का. आणि सकाळी एक म्हातारी लवकर उठली बरं का. आणि ती म्हातारी अंगण झाडू लागली बरं का. झाडता झाडता तिच्या डोक्याला आभाळ लागलं आणि तिनं खनखन झाडणीवरी हाणली बरं का. ती चंद्राच्या तोंडाला लागली. तेव्हापासून चंद्राला ते वळ उमटाला आणि तो चंद्र काळा झाला. ती म्हातारी म्हणली, भागवतकार आता याच्यानंतर भागवत सांगू नको रे. तू ज्या ज्या गावाला भागवत सांगशील त्या गावातली लोक मरतील रे. असं चुकीचं सांगू नको. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, सांगूनी सटाक्या करू नये कीर्तन. लोकायला बोलीशी, देवाला बोली नाही इतकं सोपं नाही. कीर्तनात सटाक्या सांगितल्या, सांगणाऱ्याला किती यम आणील याचा मेळ नाही. त्याच्यातले तुम्ही पण अर्धे पापी आहे. दोघाशी पतन सारिखेशी. संप्रदायाचा बट्ट्याबोळ करणाऱ्या हरामखोराला बोकांडीव तुमच्यातल्या 2% नालायकाने घेतले. पैशाचा जोर झालाय तुमच्यातल्या 2% लोकांकडं. याचं पाप या लोकांना फेडावं लागेल गुरुजी, फेडावं लागेल, फेडावं लागेल. काय सांगू लागलं भरतराजे. चंद्र झाडणी हाणण्याचा कलंक नाही. शस्त्राचे घाव जिरत असतात. हो 48 टाके आहेत पोटाला. वर्ष 1.5 वर्ष होते. आंघोळ करताना पाहिलं तर अरे बापरे टाके. आता त्याला झाले 9 वर्ष. आता एकही टाका राहिला नाही. आणि सरळ डॉक्टरनं पोट कापलं कात्रीनं. आणि दोऱ्याची टाकी नव्हते, पिना होत्या, पिना अशा हाणलेल्या. आता एक पण वन नाही राहिला. माझ्या हिताकरता पोट कापलं होतं पण एकही वन नाही राहिला. तर झाडणीचा वन राहत असतो का. 6 पिना होत्या ना हाताला लावलेल्या अपघातात. कुठं दाखवा बरं डाग दिसतो का माझ्या हाताला. शस्त्राचे घाव राहत नाहीत. फक्त आता ते बॉईल जेनला जरा सक्रिय घे, ते पण हळूहळू नीट होईल. मी काल एकदा पोतं घेतलं तर बऱ्याच लोकांनी लाईक दिल्या. हो पोतं घेतलं होतं पाठीव. मला 2-4 जण म्हणले लय शेती सांगता घ्या बरं पोतं. चला म्हणलं मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या संध्याकाळी 2-4 घ्यायच्या पण याची जिरवायची. हो पुन्हा एक इंजेक्शन घेतलं संध्याकाळी. दोन्ही मांडी ओरिजिनल घेतलं, कष्टात नाही. हो तसं ओरिजिनल अंगात टोचलं ना ते. झाली जर शिकळ निघली संध्याकाळी. पण त्या दिवशी कीर्तन नव्हतं. उचललं पोतं आणि 228 फूट लांब नेऊन टाकलं. हो त्याला म्हणलं शेती अशी करतो. पण लगेच लोकांना मग का बसून कीर्तन. अरे बापरे. हे 2% लोकांना इचकायचाच नाद असतो. यायच्या नाही नादी लागायचं. यायनं देवाला सोडलं नाही. या भंगीर यायनं तर गिरगावकराला सोडतील का शेवून कळायचं. आणि अशा लोकांनी तुम्हाला एक सांगू का. नवरा जर टायमाला बाजार आणीत असेल, शेजारीन किती बी म्हणली तू नवरा खराब येतं, हिनं ऐकायचंच नाही झिपुटीनं. तुला टायमाला बाजार द्यायला आणि झिपरी. आणि तू शेजारणीचं ऐकून म्हणती महानवरा खराब आहे. मूर्ख आहेस का काय तू. मालक चांगलं करतोय ना. पंढरपुरातला मालक चांगलं करतोय. भंगिऱ्याचं काय ऐकायचं तुम्हाला. भंगिऱ्यानं देवाला सोडलं नाही. तय माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. भगवान सांगतात अर्जुन कोणाला सोडते लोक. चला काय सांगू लागलो. चंद्र कोहरक चंद्र कलंक आहे महाराज. एक दोहा ऐकलता मी कबीरांचा. ते ते फार मोठे. कलंक काजल शिकारी. कौन है हो से भारी कान से तेज है गजल से काले प्रश्न है. वा 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 वा. काय त्याच्या इतकं काळं काहीच नाही नाही का. जगातलं प्रत्येक डाग एखाद्या केमिकलनं बघुरे गुरुजी धुतल्या जाईल पण कलंक नाही धुतला. महाराज रावणा इतका पुरुषार्थी कोणी नाही. पण नुसतं एका बाईकडे पाहिलं, नुसतं पाहिलं इतकं काम्या बेकार आहे. काय स्थितीला हात लावू शकत होता रावण. आणि लावता येत होता त्याला.
धर्मसिद्धांत भरद्वा सीताई साहेबाच्या जवळ रामाच्या व्यतिरिक्त जो कोणी जाईल तो नपुसक होत होता. किलिंब्याय जायते आश्रितम धरायाम तनुयाम गंधेशु ललाटम प्रपटले यज्जायते. खाली येऊन सांगतो पातिव्रत्याचं तेज होतं आणि या तेजामुळं पती वगळता जर दुसरा कोणी आला तर तो नपुसक होत होता, तो किलिंबी होत होता. खालच्या भाषेत सांगू पुन्हा बस झालं इतक्यात भाषेत. काय रावणाला सीता गळ्यात बांधायची होती का? पण नुसतं वरून वरून काम अंत करण्यात आलं. सौंदर्याय तललनेयाम, नुसतं रूप पाहिल्याच्या नंतर काम उचलला तर 2:18 आपतो आणला. काय गरज होती हो त्याला? भगवान शिवजीनं प्रसन्न होऊन त्याला सोन्याची लंका द्यावी इतका विद्वान होता. कामानं सगळं नासून टाकलं. हा चंद्र असेल, इंद्र असेल, भजन परंपरेतले नारद असतील. महाराज लागला थोडासा टाक. चला आयुष्य 4 मिनिटाचं शिल्लक आहे महाराजाला. इथपर्यंत आलतो. काम किती बेकार आहे. 4 मिनिटाचं आयुष्य. आवाज दिला, अरे देईल का पाणी? अरे शेतकऱ्याची माऊली आहे ती, शेतकऱ्याची माऊली आहे. शेतकऱ्याची का नाही देणार पाणी? मी एकदा पत्रिका घेऊन गेलो आमच्या पाहुण्याची. तर जेवढे जेवढे शेतकरी होते त्यानं जेव घातल्याशिवाय येऊच दिलं नाही. म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणालो, मी आमच्या पाहुण्याला म्हणालो. मला काय घेणे तुमच्याहून फुकट कळण शेंडी वळवळ. काय गरज आहे का दुसऱ्याची उकांडे उकरण्यावर? आणि माहीच पाहुणे जे पैशावाले श्रीमंत होते का ते खालच्या मजल्यावर राहत नव्हते, ते 3ऱ्या मजल्यावर. आणि खाली किरायादार. भिकारी आला तरी तो आज पिना, कोणाची पट्टी आली तरी तूच दी, भिक्षुकी आला तरी तूच दी. आणि वरी आल्यावर आम्हाला सुतक आहे. असे चालू असतात काही काही माणसं, इतके चालू. शेतकऱ्याची बाई जगदंबेचा गोंधळ घालणारा आला असेल, त्या गोंधळी दादाला सुद्धा मुठभर धान्य देईल. वासुदेव आला असेल त्यालाही पसावर धान्य देईल. सकाळचा कुरमुड्याला आला असेल, बरबरा रे वाणी आगा भास्कराच्या तेजखानी निशी बहिर प्रगटली हो. बुडता बुडता पापक्षिणी गुडुल 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 गुडुल. कंदील घेऊन येत होतो पहाट. आता ते उजळड्यावी आले. लोणचं चवीपुरतं असलं पाहिजे. आबा वरणा इतकं लोणचं घेतल्यावर हात धुतल्याबरोबर नाकाल पाणी येत असते. ते कधी कधी म्हणायचं असते, रोजच नसते. विढाला विढाला विढाला. त्याला सुद्धा एक पांगुळ सांगितलं आपल्याकडे. माणूस लंगडा असतो बघू रे गुरुजी, पांगुळ आहे त्याला. आता दिव्यांग शब्द आहे. माझ्या वारकरी संप्रदायात त्याला पांगुळ म्हणतात. पण याला उंच बुरजाव ठेवायचे किंवा एखादं मोठं झाड असेल त्याच्या बेळक्यात ठेवायचं, खाली कपडा आथरायचा आणि मग त्यानं ते त्याची बोत करायची. तिथं पण पसाभर टाकायची. ती शेतकऱ्याचीच माऊली. काय ताकद असते. भागवत जर लावला असेल, रामायण असेल, भागवत असेल, तर वाटीभर डाळ तांदूळ आणती ती शेतकऱ्याचीच बाई आणती. हो, लय पैशावाल्याची लय झालं तर 10 रुपये ठेवीन, तांदूळ नाही आणू शकत. तिची कच्चे खातीन. ती कशी देते. आणि पुन्हा ती भारीची खातीन 200 रुपये किलोची, ती आणते का भागवत करायला? शेतकऱ्याचा विचारच करू नका राजे हो. म्हणून मी कीर्तनात सांगत असतो, माझे 4च देव आहेत. एक पंढरीतले मालक आणि काशीतले मालक एक देव, यांचं भजन करणारे 18 संत 2 नंबरचे देव, उद्याचा सूर्य आपण ज्यांच्यामुळं पाहतो ते देशाचे जवान 3 नंबरचा देव, आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा 4था देव. हे 5वे देव भंगिरे कुठून आधी लागतात. शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केते कशाला असे तर लय.
शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पुन्हा पाटावर मांडले, अमुक अमुक त्याची नावं, त्याला तमुक तमुक प्रसाद, हो कोणाला आटखुरी, कोणाला बोकड्या, हो देव बी नाकली आणि यायचे भक्त बी नाकली. बाई शेतकऱ्याची आहे, पाणी मिळेल, भाकरीचं टोपलं खाली टेकलं, झोपडीत प्रवेश केला. आयुष्य 2 मिनिटाचं शिल्लक आहे. इमानदारी उभं यावा, पार्षद आले, स्वर्गातलं विमान उभं, विमान. महाराज 2च मिनिटात विमानात बसणारे वडाळकर, 2च मिनिटात. बाई आतमध्ये गेल्या, माठातला पेला भरला आणि महाराजांच्या हातात दिला. आयुष्य अर्धा मिनिटं शिल्लक आहे. पेवा का नाही पाणी, पाणी पेता पेताच बाईकडे बघत राहिलं. आणि महाराज म्हणला, ही तरुणपणात भेटली असती ती संग लग्न केलं असतं. तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, वासनेचा संग होयांतकाळी, संग होय अंतकाळी, वासनेचा संग होय अंतकाळी, संग होय अंतकाळी. तरी तपोबळी जन्मधरी, तपोबळी जन्मधरी, तपोबळी जन्मधरी. किती वासना बेकार. अर्धा मिनिट शिल्लक आहे. वासनेचा संग होयांत काळी, तरी तपोबळी जन्मधरी. इतकी वासना बेकार आहे. वासनेनं चांगल्या चांगल्यांचं वाजिले कामाजी मोतवाल येणे नागविले बहुताची, वागविले बहुताची. हरिहराची अबरू घेतो भय नाही त्याची, हरिहराची अबरू घेतो भय नाही त्याची. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला जाती हो. जोहार माय बाप जोहार, मी कायापुरीचा. 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 हे जोहार माय बाप जोहार, मी कायापुरीचा. जोहार माय बाप जोहार, मी कायापुरीचा. नागविले बहुताशी. हरी म्हणजे पंढरपुरातले मालक आणि हर म्हणजे त्र्यंबकेश्वरचे मालक. धडक मारली शंकरा, केला प्रज्ञाचा मातेरा. यज्ञचंद्राची धाकदाराला लाविला जेरा. तो केवळ पंचानन यज्ञामध्ये, तो केवळ पंचानन यज्ञामध्ये, तो केवळ पंचानन यज्ञामध्ये, तो केवळ पंचानन यज्ञामध्ये, तो केवळ पंचानन यज्ञामध्ये. हो, धडक मारली शंकरा. ब्रह्मदेवाचं तर मात्रच करून टाकलं. तो मातीचा कुंभार नव्हता बरं ब्रह्मदेव. हे 9 छिद्राचे गाडगे तयार करणारा कुंभार. कुलाल हाडाचा बापचा ढाचा अखंड मडके घडतो. हे 3.5 हाताचे गाडगे तयार करायचा कारखाना ज्याच्याकडं अपूज्य ठरला. हो, अपूज्य अपूज्य. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही आईसे सांगितले. गुरुजी किती विद्वान असन ब्रह्मदेव. गिरगावच्या बाळूसारखा भारतात एक तरी माणूस दिसतो का? 140 कोटी संख्या आहे भारताची. गिरगावच्या बाळ्याच्या अंगठ्यावर जे ठसे आहेत ते कोणासारखे आहेत का? जागा किती मोठी आहे. इतक्या जाग्यात 140 कोटी बदल. काय डोका असलो पण एका जागेवर इचकलं. कामाना असा फटका हाणला. अपूज्य ठरले, अपूज्य ठरले, अपूज्य ठरले. हो,
काम इतकं बेकार. भगवान शिवजीला एके दिवशी त्रिशूळ आणि डमरू हरपावं लागलं. त्रिशूळ गेले, डमरू गेले, गेले व्याघ्रांबर ग. दिगंबर रूप झाला, झाला पंचानन ग. दिगंबर रूप झाला, झाला पंचानन ग. इतकं काम. भिल्लिनीच्या पाठी लागे, लागे लागे पंचानन. यायच्या पुढे आपण कशाला गाचे. हो ना. आडत दुकानदार बसला आणि झाडूनीनच गाल सुरुवात केली. म्हणलं येडपटेच का काय तू बाई, त्याला गाव दिलं. शिवजील बेजार केलं. मा पंढरपुरातल्या मालकाला कामान बेजार केलं. हो लय काम बेकार. एक नालायक मारण्यासाठी पंढरपुरातले मालक पुढे आले. त्या नालायकाची बायको फार हुशार आबा. नुसती हुशार नाही, सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, पावन होती. हरिराजे तिचं नाव होतं वृंदा. हो. तुळशी समान, आवळी समान, जाई समान. इतकी पवित्र भरतराजे, इतकी पवित्र. तिचा नवरा नालायक जालिंदर आहे. कारण हे मरत नव्हतं ना. हे जर मेलं नसतं तर त्या प्रांतातले मंदिर शिल्लक राहत नव्हते. हो काय काय भागात लय रावणं जन्माला आले हे नालायक. पण बाईच्या पुण्याने हे मरण काम स्वीकारावं लागला. हरिहराची आबरू घेतो. काय आबरू गेली पंढरपुरातल्या मालकाची. दगड होऊन पडा मालक. 360 तीर्थापैकी एका तीर्थात देव दगड झाले. कोण्या तीर्थात? गंडकी नावाच्या गंगेत. भगवान पाषाण होऊन पडले. महाराज जराशी झळ लागली कामाची तर पंढरपुरातला मालक बेजार, काशीतले मालक बेजार, ब्रह्मदेव बेजार. तुम्ही आम्ही किती बेजार होतो. म्हणून काम अंत करण्यात असणं चुकीची गोष्ट आहे. लय काम बेकार. फार काम, फार काम. एका साधूला इंद्र भिवू लागला. इंद्र जीवच न. इंद्राच्या पत्नीनं आमरस केला. आता नाही पाऊस पडला, लय मजा नसती त्याची. असं ऊन होतं कडक, आंबेरस केला. त्या दिवशी गुरुजी आम्ही रघुनाथ बाबा होतो तिथं. आंबेरस केला. कुरड्या होत्या. तुमच्याकडे कुरड्या आंब्याच्या रसात खात नाहीत का? ते आमटीत खातेत का? हो मी याच्याकडे पाहिलं त्या दिवशी. मी एकटा रसात खात होतो आणि सारे आमटीत खात होते. आपण कशाला नादी लागायचं आहे का नाही. मी काही विचारलं नाही. किस देश की बोली, किस देश की गाली होती. आपण काय करायचं घेणं देणं. हो ना. एका भागात गेलो तर आमचा मित्र लग्न लावायला गेला. तिकडे बसून लग्न लावायची पद्धत होती. ते म्हणलं इकडे मेन तुला काय करायचं, झोपले तरी वरून अक्षदा टाक, तुला काय घेणं. हो ना. हे त्या याच्यात ते काय तिखट सारनियास काय म्हणतात त्याला, सार सार, त्याच्यात कुरड्या बुडू लागली. मी रसात दाबू लागलो. आता यायचं पाहिल्यावर मला वेगळं वाटू लागलं. मग पाहिल्यावर हे म्हणत असतील गिरगावकराच्या गोळ्या संपल्याकडे. पण मी म्हणलं माझ्या एकट्याच्या संपू द्या, तुमच्या साऱ्याच्या संपल्या. तिकडं तिकडं तो भाग असतो. आपण कशाला ताण घ्यायचा. काय सांगू लागलो, सांगू काय लागलो सांगा ना. हा जालिंदर. याला मारणं गरजेचं होतं. पाषाण झाले मालक, पाषाण पाषाण झाले काम. हा एक महाराज त्याला इंद्र भिवू लागला. हे चाललं इंद्र भिवू लागला. इंद्र बायकोनं तुरप वाढलं तर ते जेवच ना कमी जेवलं. काय झालं नेमकं तुम्हाला, कसं काय काय तुम्हाला वाटत नाही का आपण येतोत म्हणून. निकालाच्या आजची गोष्ट सांगायला मी. तुम्ही आला अशी धसकी काऊन बसली, वाटत नाही तुम्ही येताना. यायची वायर ढिले उशिरा कळालं ना. कस काय तुम्ही असे चळचळ का पहिले. काय नाही म्हणले आपली खुडची जाती कोण नेत आहे. तो महाराज. आणि ते महाराज
हो म्हणे त्याला साधं समजू नको. साधू साधा असतो का? साधू थोर जाना कलियुगी. विश्व कोणावर टिकून आहे माहिती आहे? साधूवर टिकून आहे. एक जण म्हणला शिवजीमुळं विश्व टिकून आहे, पंढरपुरातल्या मालकामुळं विश्व टिकून आहे. अरे हे दोघं साधूमुळं टिकून आहेत. ज्ञानोबाराय तुकोबाराय जर जन्माला आले नसते तर पंढरीतले मालक म्हणजे विष्णू परमात्मा आणि काशीतले मालक म्हणजे शंकर जगाला कळाले नसते. कुळीची हे कुळदेवी केली ठावी, आमुची आ भावे तुझं देव पण हे का विसरून. इतके मोठे साधू, इतके मोठे साधू. याच्या पलीकडे सांगू का किती मोठा आहे साधू. त्या दिवशी आपण एक त्या श्राद्धात प्रमाण सांगितलं होतं. देवाची पूजा चालू असताना ज्ञानोबाराय तुकोबाराय आले तर देव सारावे संत पूजावे. इतके मोठे साधू आहेत, एवढे मोठे साधू. आणि म्हणून त्या साधूला देव भेटतोय. देव देव भेटतोय. साधूनं लिहिलेल्या लेखणीच्या व्यतिरिक्त तिला इतकं वागलं नाही. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन. इतका साधू मोठा. साधू आपलं पद घेऊन जातोय. बाई हुशार होती, तिनेही भाकरी बंद केली, जरा कमी जेवली. तिची मैत्रीण नालायक होती. इंद्रानं 9 चुका केल्या का? मित्रामुळेच केल्या. उरंदे सारख्या पवित्र साध्वी स्त्रीवर अन्याय करत असताना इंद्राला 2 देव हरामखोर भेटले. नाव सांगत नाही, कुठं थोडं घेतलं, घरी गेल्यावर पहा. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिक्पाल चारुहास परमहंस या सगळ्या देवतेपैकी 33 कोटीपती देव 2 नालायक भेटले आणि ते कोंबडे झाले. आणि महाराजाच्या दारात रात्री 1 वाजता आरडले. कोंबडं 1 वाजता आरडतं का? कोणाचं बी पहाटच बोंबलतं ते. 1 वाजता नसतो कोंबडं आरडत. आणि म्हणून महाराज आंघोळीला निघाले. ह्या 2 देवाच्या संगतीमुळे इंद्र वाजला. संगत चांगल्याची असली पाहिजे. शचीलाच मैत्रीण एक चुकीची होती. तिनं सांगितलंय महाराजाला मी संपिते. कसं संपिते? अप्सरा तिलोत्तमा मेनका देवांगना उर्वंशी रंभा यांच्यातली एक जण बोलवली आणि महाराजांच्या आश्रमावर पाठवली. सारं वाजलं. एके दिवशी रडू लागली. वेगात सांगतो किती काम बेजारे. आणि ह्या कामावर ज्यानं जय प्राप्त केला तो नरे. सांगतो शेवटी शेवटी माझं मत आहे, रान कमी झालं असेल तरी पण आवत उभाटे हाणलं इतकं मात्र ध्यानात ठेवा. मी काय गवत राहू देत नाही. ठीक आहे, आता ते येईन ना कडव्यावर, काय ताणे. मी काय असं इकडं तिकडं नदीला थोडाच फिरायला लागलो. याच्यावर भवताल नाही. अभंगाच्या कडव्याच्या बाजूला कीर्तनकार जर लांब फिरत असेल तर समजायचं चुकीची जात आपल्यात आली. ज्याला कड उगवसत नाही का ते आपल्यात आयालाच नाही पाहिजे. आलं यायनं जर स्वीकारलं तर मग पाप उतू आलं समजायचं. यायचं बी अभंगावर बोलायचं. आपल्या कडव्यावर संप्रदायाचा नियम आहे. रडू लागली ती. महाराजांनी विचारलं काय झालं रडायला? काय नाही म्हणले, लय बेकार लोक आहेत. काय झालं ग म्हणे? 15 दिवस झालं तुमच्या दर्शनाला आले. लोक म्हणले महाराजांनी संग लग्न केलं. कोण म्हणतंय? ती म्हणली नाव तरी कोणाकोणाच सांगू? अख्खा तालुका म्हणतो. आणि आता दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन दुसऱ्या जिल्ह्यात पण गेलं म्हणले ते लोन. तुम्ही लग्न केलं. महाराज म्हणले इतका चांगला वागतो तरी लोक नाव ठेवालेत, जाऊ दे आपण लग्नच करू. मग लग्न करू म्हणल्यावर ती म्हणली बाई ह्या जटान ह्या नाकाच्या चुंबळीन हे ओपत नसते, तुम्ही का नाही कटिंग करून. ते म्हणले चट. हां तसं नसतं म्हणले. नवरदेवाचा कुठं सागर गोटा असतो का? अशी ती अशी कट गिट. मग ढवळे केस त्याला वंगण लावू. त्याला आता डाय म्हणता ना तुम्ही, त्यावेळेला वंगण म्हणत होते. वंगण 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 म्हणायची. वंगण लावू त्याला. आमच्याकडची भाषा आहे मराठवाड्यातली, तुम्हाला उशिरा कळन. होत असतं कधी कधी. एक माणसं 2दा हसते. ज्याला ऐकू येत नाही ते पुढचं हसल्यावर एकदा हसत, आणि पुढचं कशासाठी हसलंय ते कळाल्यावर एकदा हसत आहे. तसं तुमचं काम होईल. आता नंतर कळल तुम्हाला वंगण कशाला म्हणते ते कळन हळूहळू. मग गेले का आमच्या नावीदादाच्या दुकानात. तर त्या नावीदादाच्या दुकानापुढून आबा महाराज गेले की नावीदादा त्यांच्या त्या गल्ल्यातलं काय म्हणतात त्याला धोपटी वगैरे त्याच्यातला आणा आधला काढायचे, महाराजाच्या हातावर टेकायचे आणि ते नावीदादा दर्शन घ्यायचे. आपल्याकडे आदर आहे, साधूचा आदर आहे. पण महाराजाचा आदर करणारा नावीदादा महाराजच खुर्चीवर बसले. या नाही
चला कट करा. तर मग ते म्हणले काही तुमचा पट्टाभिषेक वगैरे काही संन्याशाचा नाही. म्हणले ते तसा पट्टाभिषेक वगैरे काय नाही, आपला दुसराच अभिषेक होणार आहे, त्याच्यामुळं आपल्या त्या वगैरे वगैरे असं कटगीट मारा. मग ते कट मारला. म्हणले मिशावसं नाही. म्हणले ते तलवार कट करायचा, त्याला वंगण लावलं सगळं. महाराज लगे असं झटकून गिटकून सगळं पदशी वगैरे. बाहेर निघल्याबरोबर नावी दादा म्हणले काय बेडा माणूस आहे. म्हणले तू पाया पडून दक्षिणा देत होता आणि आज कटिंग केल्याचे पैसे मागायला. ते म्हणले पाया पडून दक्षिणा देत होतो तेव्हा तुम्ही महाराज होतात, आता तुम्ही सामान्य माणूस आहे. मी पोटासाठी व्यवसाय करतो ना, कोणाचाही पोट आहे ना, ते पैसे द्यावे लागते. महाराज म्हणले आपल्याकडे काय नाही. म्हणले कटोरं देऊन टाका. महाराजाच भिक्षा मागायचं कटोरं होतं. महाराजांनी उदात्त अंतकरणाने दिलं. त्याला वाटलं आता भिक्षा मागायची गरजच नाही, तिनं पोळ्या केल्या असत्या. पोळ्या अशा नसतात करीत. तुम्ही बी उगच हो म्हणाले गिरगावकराकडे पाहिलं, पुरणपोळ्या केल्या असतील, नाही तर मग मांडे केले असतील. येऊन टाक कटोरं. महाराज आश्रमावर गेले तर तिनं आश्रम फुकून द्याला आणि वरी गेली. आणि रस्त्यात एक व्यक्ती भेटली. महाराज जटाकाऊन काढ्या. आशा तो केशनाशा बहती रहे जमुना, गंगा नहीं पर्वकाल नहीं काय को जटा उतारा. आशा तो केशनाशा बहती रहे जमुना, आईशी रांड ठकड़ी मिली हजाम ले गया भगोना. 15 दिवसाला इंद्राच्या खुर्चीवर बसलेला महाराज कोणी बेजार केलाय? काम्यानं. या काम्यानं इतका काम द्या करे. काम ज्यानं जिंकलाय ती माणसं किती मोठी असतात माहितीये. ज्यांनी काम जिंकलाय 700 वर्ष होऊन गेले ज्ञानोबा राहायला. 400 वर्ष तुकोबा राहायला. 400 वर्षापेक्षा जास्त नाथांना. आजही त्यांच्या वारीत आपण चालतो. उद्या चालायचं आपल्याला. दादांची वारी उद्या 20 तारखेपासून. 29ला आळंदीतल्या मालकांची, 28ला देहूतल्या मालकांचे प्रस्थान होतील. कामावर यांनी जय प्राप्त केला हे लोकांचा अधिकार इतका मोठा आहे. चला ऐका पुढे. किती काम श्रेष्ठ. एकच वाक्य सांगतो, वेळ संपला का बरं? तो माझ्याकून बोला बरं. बरेच माणसं संचयकून बोलत नाहीत म्हणूनच पडत येत. हा 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 असं बोलावं खरं माणसं. कामक जिंकला ती माणसं किती मोठी. सटवीचा लिखाण चुके ब्रह्मादिका. कोणाचं वाक्य? मालकाचं वाक्य. सटवीचं विधान हे ब्रह्मदेवाला सुद्धा बदलता येत नाही. मालकाची वाक्य खोटं नाही. का वाक्य खरंय? कारण ब्रह्मदेवाला सटवीचं विश्व जरी ब्रह्मदेवाने निर्माण केलं असेल, जीवसृष्टी, पण तरी सटवीनं लिहिलेलं वाक्य ब्रह्मदेवाला बदलता येत नाही. याचं एकमेव कारण आहे ब्रह्मदेव काम जिंकू शकत नव्हते. नामा मन कर्म रेखा देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला, देवाधिका घडण करणं, लिहून ठेवणं कोणाचं काम आहे? सटवीचं काम आहे. नाही ऐकत सटवी कोणाच्या बापाचं. पण काम ज्यानं जिंकलंय का त्याला पाहिल्यावर चळचळच कापती. ज्यानं काम जिंकला का गुरुजी आबा, त्याला सटवी अशी चळचळ चळचळ कापती. तुमची आमचं भविष्य लिहिणारी सटवी चळचळ कापल काय नवल नाही. रावणाचं भविष्य लिहिलंय का सटवीनं? रावणाचं भविष्य लिहिलं. कुंभकर्णाचं भविष्य लिहिलं. इंद्रजिताचं भविष्य लिहिलं. अशी सटवी. पंढरपुरातले मालक बेजार आहेत कुंभकर्णामुळे. बेजार आहेत, बेजार. डोक्यातला घाम पायात आलाय. कोणाच्या? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या. कामाव जे प्राप्त केला ती माणसं किती मोठी याच्यावर सांगतोय. कामाव जे प्राप्त केलेली माणसं. कामानं किती लोक बेजार केले आतापर्यंत यादी ऐकली. पण कामाला ज्यानं जिंकलंय तो माणूस किती मोठा असता एवढा पुरावा ऐका. मग आपण विठोबा रुक्माईचं भजन घेऊ. किती मागायचं ट्रॅक्टर आणलं की आपला बांध आला की वळीलं पाहिजे.
दुसऱ्याच्या रानात कशाला घालायचं आहे का नाही? नाही आता काय तुम्हाला मी फार चांगलं सांगणार आहे. 11 वाजल्यावर काय सांगू तू? आधी गाणे म्हणले आणि 11 वाजायला लागले मग तू आता तुम्हाला मी फार उत्तम सांगणार आहे. तू हा उत्तमपणा तिकडंच जाळ. आता आपल्या आपल्या ह्याच्यात आटपिलं पाहिजे चौकटीत. वा 200 जरी गाईन म्हशी असल्या तर सडा आपल्याच अंगणात टाका. शेजारणीच्या अंगणात गेला की तिच्या पोटात डबा उठवतो. मग अंगण घेती काय? इथून आहे का तू? इथं का तू समाधी बांधायची का? इतकं सोपं आहे का? बेजार ही झाली आणि ती समाधी बांधायली. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या अंगणात नाही रांगोळ, आपल्याच अंगणात रांगोळ काढायची. आणि लयच काढा वाटली तर देवाच्या दरबारात काढायची. शेजारणीच्या दारात रांगोळ काढली की तिच्या पोटात डबा उठवतो. मग अंगण घेती. आगाव नाही, आपल्या आपल्या अकराच्या दरदर पंढरपुरातले मालक चळचळ कापायलेत. काय करावं? ज्यानं काम जिंकलाय त्याच्याकडे पाहिलं. मारुती नाही वाचत रे, आता शक्य नाही बापू, जगणं शक्य नाही. का प्रभू? का का हे वाचू देत नाही रे. याला लय मारतो पण हे मरत नाही. हे मला मारायच्या मागे. मारुतीरायनं सांगितलं, माझ्यासारखा निष्ठावंत भक्त ज्या महात्म्याच्या सानिध्यात, ज्या देवाच्या सानिध्यात आहे, आणि माझ्यासारखा सेवक असताना मालकाला जर त्रास होत असेल तर या सेवकाला लोक पांचट म्हणतील. हो, मारुतीरायनं सांगितलं, थोडा वेळ दम धरा, मी येतो एकीकडे जाऊन. ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा याचं मरण कशात सांगता येईल? म्हणजे आपल्याला सांगता येत नाही, ते सटवील माहिती. आणि ब्रह्मदेवाला मारुतीरायने विचारलं, सटवीला जन्म कोणी दिलाय? ब्रह्मदेव म्हणले, मी दिलाय. मग तुम्ही जिला जन्म दिलाय ती तुमचं ऐकत नाही का? ती म्हणली, कोणाचंच ऐकत नाही. मोह काय ऐकती? मारुतीराय म्हणले, ब्रह्मदेवानं सांगितलं, ती कोणाचंच ऐकत नाही तर मह काय ऐकती? मारुतीराय म्हणले, तुमचं ऐकत नाही? नाही. शिवजीचं? नाही. प्रभू रामचंद्राचं? नाही. मारुतीराय म्हणले, मी पाहतो तिची सोय. ह्या तिघायचं ऐकत नाही म्हणजे तुला शहाणी आहे का? सटवीच्या घरी. कोणाच्या घरी? मारुतीराय सटवीच्या घरी. सटवी सटवे असं नाही म्हणले हो, असं नाही, मी येरी म्हणायला लागलो. माय आपल्याकडून का कोणाकडून काय घ्यायचं असेल तर हिशाबतच बोलावं लागतंय. काय त्यांचं वैभव का? या परिसरात त्यांच्यासारखा परमार्थिक कोणीच नाही. त्यानं चावणं गेल्यावर माळ घातली होती तरी तू चोंभाळ्या. दक्षिणेसाठी त्याला चोंभाळायला लागला. यम तुला इतका चोंभाळीन की अंगावर कातडत होणार नाही. कोणाला नाही चोंभाळायचं. या संप्रदायातल्या लोकांनी चुकीच्या लोकायला चोंभाळणं म्हणजे पूर्वज नरकाला जात असतात. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती, माझी परिसावी विनंती. निंदाथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती नालायकाची. हा शब्द मी घातलाय. कीर्ती मानवाची सांगू नये, सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या नाही चोंबाळायचं. आपला बैठकीत विषय झाला गुरुजी. नालायकाला चोंबाळल्यावर माणूस श्रीमंत होत नाही. त्याच्यासाठी चांगलं पुण्य करावं लागेल, चांगलं कर्म करावं लागेल, माणूस मोठा होत असतो. 2 लाखाला 15 लाखाला बैल घेतला. कशाचा? शंकरपटाचा. गावरान तूप लावलेला उंडा खातो, पण मालकान टाकल्यावर आणि देवाला सोड्याला कठाळ्या. कोणाची मग कहाणी तू? मग 15 लाखाला घेतलेला बैल वडळ भोईकर मोठा का देवाला सोड्याला मोठा? देवाला सोड्याला मोठा. नशीब घेऊन आला ना. अन्न मान धन
म्हणून भंगेऱ्याचे कपडे धुवायचेच नाही. हा त्याची नाही बुटं उचलायची. मग पुढचा जन्म भगवंत नालायकाचे बुटं उचलायचं काम करायला लावतो. हा या संप्रदायात जरा इज्जतीत जगलं पाहिजे. चला ए माय काम साधवायचं. हे माय आता मारुतीराय तिला माय म्हणल्यावर जर शिवाजनातच आली. मला मारुतीराय माय म्हणते. लंकेच्या राजाचं भविष्य लिहिणारी बाई आणि त्या लंकेच्या राजाच्या दाढी मिशा ज्यानं जाळल्यात तो तिला माय म्हणतो. त्याची लंका जाळली, येणे जाळी येली लंका, आणि ते मारुतीराय तिला माय म्हणते. महाराज हिला माय म्हणण्याची हौस मारुतीरायला नव्हती, पण रामागड्याची पंढरपुरातल्या मालकाविषयी मारुतीरायला आवड होती. आणि मालकाला काही होऊ नये याच्याकरता एका सामान सटवीची काय कथा आहे. सटवी ब्रह्मदेवाला भेट नसेल, पण मारुतीराय पुढं काय तिथे पायाला चिटकल्याच्या मातीची पात्रता नाही. काम जिंकलाय महाराज. कामाची ताकद इतकी मोठी. सटवीनं लिहिलेल्या दिवशी माणूस मरत असतो हे तुम्हाला कळतंय ना. सटवीचा लिखा न चुके ब्रह्मा दिखा. मग सटवीनं ज्या दिवशी मरण लिहिले त्या दिवशी माणूस मरतो. पण माणसाला कोण मारतो भरत बुवा? यम. आणि यमाच्या डोक्यावर पाय कोणी दिलाय? जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. पण ही ताकद तुकोबारायकडे कधी काम जिंकलाय. महाराज तुकोबारायला फसवण्यासाठी एखादी सुंदर स्त्री यावा. जाई हो तू माते नकरी सायास आम्ही विष्णुदास हो. काय ताकद महाराज. माय शब्द बाई साधी नव्हती आबा. त्या बाईनं सांगितलं तुकोबाराय तुम्ही मला माय म्हणतात पण डोळे काऊन झाकले. साधा प्रश्न आहे काय हो. तुम्ही जर मला बहीण म्हणत असताल तर डोळे कसं काय झाकले. तुम्ही मला मुलगी म्हणत असताल तर डोळे कसं काय झाकले. माय म्हणत असताल तर डोळे कसे झाकले. महाराज ते तुकोबाराय होते. खालीवरी कोणी महाराजा असता ना धोतर पिवळं होऊन मेला असता. ते तुकोबाराय होते. तुकोबारायनं सांगितलं माझी माय. माईकडं बघून पोरानं डोळे झाकू नये, पोरीकडं बघून बापानं डोळे झाकू नये, आणि बहिणीकडं बघून भावानं डोळे झाकू नये. हे 3 न्याय आहेत. पण मी तुला माय म्हणून डोळे झाकले ते याच्याकरता झाकले. मी पंढरीतल्या मालकाचं स्मरण डोळे झाकून केलं, आणि डोळे झाकून पंढरीतल्या मालकाचं स्मरण केलं, आणि त्याला एकच मागितलं पुढचा जन्म तुझ्यासारख्या सुंदर माईच्या पोटी दे. फसवण्यासाठी आलेली बाई स्नान करून तुकोबारायचा श्रोता झाली. ताकद कशाची? काम जिंकण्याची. म्हणून जगाच्या यमाच्या डोक्यावर पाय द्यायला महाराज. काम जिंकणारी माणसं एवढी मोठी ताकद असतात, शक्तिशाली असतात. चला ए माय काय काम आहे. मी मारुती आहे. मला कुंभकर्णाचं मरण पाहिजे. बाहेर व्हा म्हणली. बाहेर व्हा. मारुतीरायने सांगितलं बाई तुला माहीत आहे का सांगत नाही. रावण आणि कुंभकर्ण फार दाढ आहेत. मारुतीराय म्हणले बाई तुला एक माहिती आहे का यायचं गाव मॅच जाळलं ना. बाई म्हणली ते तूच आहेस का. आरोतुर नाही बोलली काय मायवेली तिची आरोतुर बोलायला मारुतीरायला. हो म्हणले मीच आहे. दाढी मिशा जाळणार आहे म्हणले मीच आहे. मग तुला लक्षात येतं का बाई आता मी तुला माय म्हणतोय तू सांग ना मरण. ती म्हणली तरी पण मला लेकरं बाळ येतं. रावण आमचं घर पेटून देईल तुम्ही जेवून जा. रस केला, पापड्या केल्या, भजे केले. हो मारुतीरायला जेव घातलं पण तीन नाही भजे खाल्ले. तिला माहीत होतं ना हे गेल्याशिवाय भजे कसे खाऊ. ते का तुमच्या मी ते दिवशी सांगितलं आमच्या एक जणांना मला असं जेवायला बोलिलं. गेलो जेवायला. आम्ही सगळेजण जेवलो. 1-2 जणी बायका बाहेरच्या होत्या आणि 1 जण त्याची बायकोच होती. स्वयंपाक केला. फोन आला म्हणून बाहेर गेलो. आणि येता येता पडवीत पाहिलं तर 3 जणी जेवायला बसल्या. 2 जणी भजे खात होत्या आणि 1 खातच नव्हती. ती घर मालकीन होती. मग यजमानाला म्हणलं का हो इतके सुंदर भजे केले तुमच्या मंडळी कसं काय खात नाहीत. ते म्हणले ती जेवताना खात नाही. म्हणलं कधी खाती. तळताना. तळतानाच खाती म्हणले कारण गार झाल्यावर तिला खावा वाटत नाही. तर ती तळतानाच खाती. कशा हसत आहेत बघा. काय स्वयंपाक केला जेवून जा म्हणले मारुतीराय. मारुतीराय म्हणले बाई जेवायचं लांब राहू दे. मालक दुःखी मी कसा जेवल मला सांगावं लागतंय. तिनं सांगितलं मी तुम्हाला सांगते पण कोणाला सांगितलं म्हणू नका. मारुतीराय म्हणले बाई मी जरी नाही सांगितलं तर कुंभकर्णाचं मरण मला कळाल्याच्या नंतर ब्रह्मदेव सरळ म्हणील की मरण फक्त हिला माहीत आहे. आणि मारुतीरायला कळालं त्या अर्थी हिनं सांगितलं. ती म्हणली ब्रह्मदेवाला कळू द्या मी त्याला भेट नाही.
ब्रह्मदेवाला कळू द्या, मी ब्रह्मदेवाला भेट नाही. दृष्टांत संपला. ज्यानं जन्म घातलाय त्याला भेट नाही. भीती कोणाला? ज्यानं काम जिंकलाय त्याला. काम जिंकण्याची ताकद किती मोठी. पुढचा पुरावा आहे का? रणभूमीत मारुतीराय आले आणि मारुतीराय रणभूमीत आल्याच्या नंतर शेपटीला प्रणाम केला, स्वतःच्या शेपटीला. धरुनिया पुच्छाग्र भागे. रामायण नाही पाहायचा? हा, तुम्ही पुन्हा म्हणता लाभा मेले रामायण ऐकले. हे रामायणात पाहायचं नाही, दुसरीकडे पाहायचं. धरुनिया पुच्छाग्र भाग. शेवटचा भाग धरला, सांभाळलं तिला. भाई, मालकाला गुदगुली करावं लागते. गुदगुली म्हणजे मस्करी, गुदगुली म्हणजे चेष्टा, गुदगुली म्हणजे मस्करीच म्हणावं लागेल ना त्याला. मस्करी मस्करी मस्करी. महाराज मारुतीरायाची शेपूट रडत होती. तिनं सांगितलं पवन सुता. आता त्यांचं चांगलं होती. मारुतीराय, मी भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या काखेत जाऊन गुदगुली करायची, मस्करी करायची. मला दुःख एका गोष्टीचं आहे मारुतीराय, त्यांनी जर वेगात शेपटी तोडून टाकली तर तुमच्यासारख्या पवित्र शरीरापासून मी अलिप्त व्हाले. मला याचं दुःख वाटते, याच्याकरता मी मस्करी करत नाही. मारुतीरायनं पुन्हा सांभाळून सांगितलं, बाई एकच काम कर, त्या मालकाच्या हिताकरताच मला मस्करी करायला लावायची तुला. आणि प्रभू रामचंद्र भरतबा युद्धात मग्न येतं आणि शेपटीनं बगलात जाऊन अशी गुदगुली केल्याबरोबर रामचंद्राला हात झटकीला. पण शूर माणसं मागं पाहत नाहीत ना, युद्धात मग्न होते. मारुतीरायानं पुन्हा शेपटीला सांगितलं, जोरात करणं गुदगुली. इकडच्या बगलात केली, झटकून टाकली. झटकिल्याबरोबर शेपटी लांब जायची. मारुतीरायानं सांगितलं, अशी गुदगुली कर की रागानं त्यानं मागं पाहा. आणि मग त्या शेपटी अशी गुदगुली केल्याबरोबर प्रभू रामचंद्र पिली. कोण? पाहिल्याबरोबर मंदिरातले मालक होते. आश्चर्य वाटलं. हनुमंता, माझ्या काय भेटली तुला माहिती आहे? काय प्रभू? अरे बेटा, मला मारते, तू माझं भजन करतो आणि तू माझं भजन करून एवढ्या युद्धभूमीत तू माझी मस्करी करतो, चेष्टा करतो, गुदगुली करतो, याचं तुला काही वाटत नाही? हे मारताय ना रे मला. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू आता ते तुम्हाला नाही मारणार. एकदा वळून पाहता का? ज्या वेळेला प्रभू रामचंद्राने युद्धभूमीकडे पाहिलं त्यावेळेला कुंभकर्ण तोंडावर पडलेला होता. सारथी बोंबलू लागला. कुंभकर्ण भगोरे गुरुची मृत्यू पावला. ढास ढास पंढरपुरातले मालक रडत होते. मारुती जी, कोणी मारलं कुंभकर्णाला? मारुतीरायाने युद्धभूमीत प्रणाम केला आणि प्रभूला सांगितलं, प्रभू कुंभकर्णाला तुम्हीच मारलं, मी नाही मारलं. प्रभू रामचंद्र म्हणतात, हनुमंता खोटा मोठेपणा देतोस मला? अरे मी लाखो बाण सोडे तरी त्याच्या अंगावरचा रोम गेला नाही, एक रोम निघला नाही, रोम निघला नाही, एक रोम. उलट मी तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर तो मृत्यू पावलाय. तू शस्त्र कोणतं सोडस? मारुतीरायाने सांगितलं, प्रभू माझ्या शस्त्रानं जर तो मेला असता ना तर मी तुम्हाला सकाळपासून बेजार होऊ दिलं नसतं. प्रभू त्याने एकच शस्त्र पाहिलं, तुमच्यासारख्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची पाठ पाहिली, पाठ पाहिली. प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंता आमच्या या सूर्यवंशामध्ये रणात पाठ दाखवणं हे निषेध सांगितलं. तुझ्या शेपटीनं माझी मस्करी कशा करता केली? सटवीला विचारून आलो, प्रभू कुंभकर्णाचं मरण त्याच दिवशी होतं. विरोधकाची पाठ ज्या दिवशी पाहिल त्या दिवशी कुंभकर्ण मरेल. आणि तुम्ही अशी पाठ दाखवू शकत नव्हतात प्रभू, अशी पाठ दाखवू शकत नव्हतात. माझ्या शेपटीनं तुमची मस्करी केल्यामुळं तुम्ही माझ्याकडे बघितलं आणि पाठ विरोधकानं पाहिल्याबरोबर कुंभकर्ण मृत्यू पावला. कडकडाटून मिठी मारली. लक्ष्मणजी बाजूला होते. पुष्पदंत नावाचं एक वानर होतं. समुद्राच्या कडेला बहरलेलं फुलाचं झाड होतं. त्याची वंजूळ भरून फुलं आणले आणि शेषाच्या हातात लक्ष्मणजीच्या हातात दिले. आणि लक्ष्मणजीनं फुलाची आरास मारुतीरायाच्या डोक्यावर केली आणि गळा भेट घेतली. पवन सुता
माझ्या प्रभूची पाठ पाहिल्याच्या नंतर विरोधक मरतोय तुला कोण सांगितलं? मारुतीरायन सांगितलं, सटवीनं सांगितलं. शेषाचा अवतार लक्ष्मण पृथ्वीजांच्या डोक्यावर आहे, पृथ्वीजांच्या डोक्यावर आहे, ते शेष आहे, शेषाचा अवतार. पुराण पहा, लक्षात येईल. आणि प्रत्यक्ष शेष नारायणानं ब्रह्मदेवाला विचारलं होतं, भरत बुवा कुंभकर्ण 3 दिवसापासून बेजार करतो, मृत्यू कशा? ते ब्रह्मदेवानं शेषाला सांगितलं, शेष नारायण मृत्यू सटवीला माहीत आहे, तिला जाऊन विचारा. किती प्रयत्न केला असं शेषानं, नाही सटवीनं सांगितलं. सटवी कोणाला भेली? फक्त ज्यानं कामावर जय प्राप्त केला त्यानं. मग कामावर जय प्राप्त करणाऱ्याला विश्व भेटय. विश्व महाराज विश्वाचा मालक, जगाचा बाप यांची कीर्ती उंच नेण्यासाठी कामावर जय प्राप्त करणारी माणसं भजनात परिपूर्ण असतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काम क्रोध नाही आनंदी, काम क्रोध
मिनटं तुमचे शिल्लक घेतले त्याबद्दल माफ करा. माझ्या पैठणच्या मालकाने अभंग लिहिला, कामावर ज्यानं जय प्राप्त केला तो नराच्या यादीत आहे. सोपं वाक्य सांगतो, ज्यानं काम जिंकलं तो मायबापावर प्रेम करू शकतो, ज्यानं काम नाही जिंकलं तो बायकोवर प्रेम करतो. बाहिलेच्या गोता हो तिकडे जास्त नाही, पण काम जिंकत नाही तोपर्यंत मायबाप कळत नाहीत, काम जिंकत नाही तोपर्यंत साधू कळत नाही, आणि काम जिंकत नाही तोपर्यंत देव कळत नाही. तुम्हाला एक सांगू का, नाही कीर्तन ऐकायला भेटलं तरी नसू द्या, नाही पकवाद वाजायला भेटला तरी नसू द्या, ऐकायला भेटला तरी नसू द्या, नाही कीर्तन करता आलं तरी चालू द्या, नाही भजन करता आलं तरी चालू द्या, पण आपली बायको सोडून जगात जी बाई दिसन तिला माय म्हणायचं शिका. तो एक नंबरचा महाराज आहे, तो महाराजच एक नंबरचा. हो, आपण जिच्याशी पाणी ग्रहण केले ती बायको सोडून दिली तर आपल्यापेक्षा वयस्कर जी माऊली असेल तिला माय म्हणायचं, आणि कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणायचं. तो जगातला एक नंबरचा साधू. त्याला काळ भेटो, त्याला यम भेटो, त्याला सटवी काय जगच भेटे, जगच भेटे. इतकी मोठी ताकद आहे काम जिंकल्याची. कितीतरी पुरावे ऐकायला भेटतील काम जिंकणारी लोक, आणि काम जिंकल्याच्या नंतर क्रोध जिंकता येतो. महाराज पाठीवर मांडे भाजता येतात. शेण टाकणारा किती सेकंदात जळाला असता, झोळीत शेण टाकणारा किती सेकंदात जळाला असता, किती सेकंदात जळाला असता. महाराज ज्ञानोबराय सारखा साधू या परमपावन देशाला ज्यांच्या कृपेतून प्राप्त झाले ते निवृत्ती दादा किती अधिकारी असतील. काय असेल अधिकार दादांचा, निवृत्तीनाथांचा अधिकार किती मोठा असेल. ज्यांच्या वरद हस्तामध्ये ज्ञानोबराय आपल्याला प्राप्त व्हावे, आणि त्या ज्ञानोबरायच्या झोळीत शेण टाकलेलं ती झोळी निवृत्ती दादांनी पाहावी, या विश्वातल्या आदिशक्ती माऊलीनं पाहावी, मुक्ताई साहेबांनी पाहावी. योगी पावन साहे अपराध विश्वरागे झाले वनी संती सुखी. क्रोध जाळला गुरुजी, क्रोध जाळला, क्रोध क्रोध क्रोध. मंबाजी बुवा सारख्याने काठी मारावं तुकोबरायला, का अधिकार आहे तुकोबरायचा. पण काठी मारणाऱ्या मंबाजी बुवांचे रात्री जाऊन हातपाय दाबावा. मंबाजीचे 4 रोग कायमचे गेले. कोणाच्या स्पर्शाने गुरुजी, फक्त तुकोबरायच्या. वासना आणि क्रोध जाळणाऱ्या लोकांची ताकद इतकी मोठी आहे. कारण जोपर्यंत काम जळत नाही तोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही. काम लय बेकार, वासना इतकी बेकार आहे. वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ. तुम्हाला एक माहिती असावा, मी फार शहाणा आहे असं सांगत नाही, मला पुराण आणि संत चरित्र आवडते. आणि संत चरित्र सांगणाऱ्याला संत चरित्र सांगणारा पंढरपुरातल्या मालकाला आवडतो, आणि पुराण देहूतल्या मालकाला आवडते. पाहावे पुराणी विचारू. पण मी काय सांगतोय ते चुकीचं नाही, पण पुराणात एक प्रसंग आला, काम किती बेकार. ज्याच्याकडं पुरुषत्वच नाही, ज्याच्याकडं पुरुषत्वच नाही असा राजाचा मुलगा, या भारत देशाचा राजा, आणि त्याचं पोरग 100 कट्ट्यापैकी 1 कट्ट, पुरुषत्वच नाही. आणि पुरुषत्व नसणाऱ्या नालायकानं स्त्रीत्व 100% जिच्याकडे, तिला मांडीवर घेतलं. जगातल्या एका बाईकडे तिच्याकडं तिच्या इतकं स्त्रीत्व नाही. कारण सांगू, विश्वातली भगुरे गुरुजी, जगदाळे आबा, कुठली जरी बाई पाहिली ना, वडाळीकर महाराज, तर सूक्ष्मदर्शकाखाली तिचे ओठ पाहिले तर तुम्हाला रोम सापडतील. रोम रोम स्त्रीच्या ओठाव. पण जगात एका स्त्रीच्या नव्हते, तिचं नाव द्रौपदी, तिला नव्हती रोम. विश्वाच्या पाठीवर एकच नर जन्माला आला, विश्वातला कोणता देव जरी पाहला तर बनेल काढ्या पुरुषाला खोटे का होत नाही, पण स्तन आहेत, अर्जुनाला नव्हते. आणि अशा पुरुषार्थ संपन्न, स्त्रीत्व संपन्न, पुरुषार्थी व्यक्तीची पत्नी एका पुरुषार्थहीन माणसानं मांडीवर घ्यावी, काय गरज होती दुर्योधनाला आगावपणा करायची. मग काम तृप्त करण्याची शक्ती नसताना काम अंत